हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 इकॉनॉमिक्स, त्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि त्याचा सब टॉपिक गुणक आणि प्रवेग, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा, हे सब टॉपिक आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या सुरुवातीला आपले 2 लेक्चर्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समधले टॉपिक कव्हर करतो आहोत आणि त्यातले आजचे हे टॉपिक आपले कव्हर करायचे आहेत. त्याआधी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत आणि ज्यांचा विषय इकॉनॉमिक्स आहे पेपर 2साठी, त्यांच्यासाठी ही खास सुवर्ण संधी आहे की एक टेस्ट सिरीज आहे जी तुम्हाला या एक्झाममध्ये क्रॅक करण्यासाठी, जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी हेल्प करणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 20 टेस्ट ऑन फुल सिलॅबस, तसेच फुल सिलॅबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. PYQs मिळणार आहेत. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यावरून आपल्या पुढच्या पेपरचा बेस तयार होत असतो, ते हे देखील त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. शिवाय पेपर 1चं जे स्टडी मटेरियल आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला टेस्ट आणि नोट्स वगैरे सगळ्या मिळणार आहेत. तर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एवढं सगळं मिळत असल्यानंतर पेपर 2चा सगळा सिलॅबस आणि सगळा अभ्यास कव्हर होणार आहे. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्याची फीस फक्त 2,999 रुपये आहे, कारण एवढं सगळं मटेरियल तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे. फक्त तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि येणाऱ्या एक्झामला सामोरे जायचं आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन आणि त्याआधीच्या लेक्चरमध्ये नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट्स बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लायर, ॲक्सिलरेटर म्हणजे गुणक आणि प्रवेग, डिमांड फॉर मनी, पैशाची मागणी, सप्लाय फॉर मनी म्हणजे पैशाचा पुरवठा, हे 3 टॉपिक बघणार आहोत. शॉर्टमध्ये आपण हे टॉपिक बघतोय, त्यातले कन्सेप्ट समजून घेतोय जे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि त्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतील. जे 3 टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत: गुणक आणि प्रवेग, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा. तर सुरुवातीला आपण बघतोय गुणक. गुणक म्हणजे काय? लॉर्ड केन्स यांनी आपल्या रोजगारविषयक सिद्धांतात ज्या 2 साधनांचा वापर केला त्यापैकी एक साधन म्हणजे गुणक आणि दुसरं म्हणजे प्रवेग. तर या लाईनमध्ये आपल्याला हे लक्षात येते की रोजगारविषयक सिद्धांताशी गुणक आणि प्रवेग हे 2 संकल्पना संबंधित आहेत. गुंतवणुकीचा उपभोगावर कसे परिणाम होतो हे गुणकाच्या संकल्पनेतून सांगितले जाते. तर गुणक आणि प्रवेग या ज्या 2 संकल्पना आहेत तो गुंतवणूक आणि उपभोग या 2 संकल्पनांशी निगडीत आहेत किंवा यांच्यावर त्या अवलंबून आहेत. जसं की आपल्याला सांगितलं की गुणकाच्या संकल्पनेतून सांगितलेलं आहे काय, तर गुंतवणुकीचा उपभोगावर कसा परिणाम होतो, गुंतवणुकीतील मूळ वाढ आणि त्यामुळे एकूण उत्पन्नात झालेली अंतिम वाढ या दोहोतील संबंध गुणकाच्या आधारे स्पष्ट केले जाते. गुणकाची संकल्पना RF कान यांनी मांडली. त्यांना रोजगार गुणक म्हटले जाते. गुंतवणूक व रोजगार पातळी यामधील संबंध रोजगार गुणकाच्या सहाय्याने स्पष्ट केले जाते. तर या 3-4 लाईनमधून आपल्याला काय काय मिळालं आहे, तर गुणक प्रवेग हे रोजगारविषयक सिद्धांताशी रिलेटेड आहेत. गुणक प्रवेग हे गुंतवणुकीचा आणि उपभोगाच्या 2 संकल्पनांवर ते अवलंबून आहेत. त्यानंतर मूळ काय उद्देश आहे गुणक म्हणजे, तर गुंतवणुकीचा आणि गुंतवणुकीमुळे केलेल्या आपल्या उत्पन्नामध्ये काय वाढ झाली किंवा बदल काय झाला त्याचा अभ्यास म्हणजे आपण गुणक म्हणू शकतो किंवा त्याचं गुणोत्तर जे आहे त्याला आपण गुणक म्हणू शकतो. दोहोंमधील संबंध गुणकाच्या आधारे स्पष्ट केले जातात. तर गुणन काय करतो, तर या दोन्हींमधला म्हणजे उत्पन्नातील वाढ आणि गुंतवणुकीमधली मूळ वाढ या दोघांमधील संबंध आपल्याला सांगतो. ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? RF कान यांनी मांडली आहे, ज्यांना रोजगार गुणक म्हटले जाते. त्यांना काय म्हटलं जातं, तर रोजगार गुणक म्हटलं जातं. गुंतवणूक व रोजगार पातळी यामधील संबंध रोजगार गुणकाच्या सहाय्याने मांडले जाते. तर गुणक गुंतवणूक उपभोगाचा संबंध सांगतो, तर रोजगार गुणक गुंतवणूक आणि रोजगार पातळीमधला संबंध सांगतो. 2 संकल्पना इथं आपल्याला मिळालेल्या आहेत, एक नॉर्मल गुणक आणि सेकंड आहे रोजगार गुणक. जे दोन्ही आहेत गुंतवणूक आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टींवरची अवलंबून आहेत किंवा यावरच्याच त्या संकल्पना आहेत गुणक. जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं, जेव्हा आपलं लेक्चर असतं तेव्हा आपण वही पेन घेऊन नोट करायचं आहे. तर एवढ्या पॅरेग्राफमधून आपल्याला किती माहिती मिळाली आहे किंवा कुठले महत्त्वाचे पॉईंट्स मिळालेले आहेत ज्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात ते तुम्ही नोट करू शकता.
तर आपण बघितलं उपभोगातील बदल आणि गुंतवणुकीतील बदल म्हणजे आपण गुणक बघितलेला आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे आपल्याला गुणक काढता येतो. गुंतवणुकीतील बदल, उपभोगातील बदल आणि एकूण प्राप्तीमधील बदल. ह्याचा फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा आय. के इज इक्वल टू गुंतवणूक गुणक, के म्हणजे काय आहे, गुंतवणूक गुणक आहे. डेल्टा वाय आहे उत्पन्नातील बदल, डेल्टा आय आहे गुंतवणुकीतील बदल. तर मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक उदाहरण टाकलं की उत्पन्नातील बदल हा 25 आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे 5. बरोबर. उत्पन्नातील काहीच भाग आपण गुंतवणुकीमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतो म्हणजे 25पेक्षा जास्त गुंतवणूक असणार आहे का आपली? नाही, म्हणून आपण तिथे गुंतवणूक घेतली आहे 5. मग आपला गुंतवणूक गुणक काय आलेला आहे इथे? 5 आलेला आहे. यावरून आपल्याला गुंतवणुकीतील वाढ आणि उत्पन्नातील वाढ याच्यातील संख्यात्मक संबंध गुणकाच्या सहाय्याने स्पष्ट केला जातो. आरंभी गुंतवणुकीत काही वाढ केल्याने एकूण उत्पन्न कितीतरी पटीने, अधिक पटीने वाढलेले असते. गुंतवणूक केलेल्या उत्पन्नातील रोजगारी वाढते. हे लोक उपभोग्य वस्तूंची निर्मिती करणाऱ्या इतर उद्योगातील वस्तूंची मागणी करतात व त्यामुळे मूळ गुंतवणूक केलेल्या उद्योगाव्यतिरिक्त इतर उद्योगातील उत्पन्न वाढते. थोडक्यात गुंतवणुकीतील बदल व उत्पन्नातील बदल यांचे परस्परांशी असलेले प्रमाण म्हणजे गुंतवणूक. तर काय करतो आपण, जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा रोजगार वाढतो. कसा वाढतो? तर लोक आपल्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी ज्या उद्योगामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये दुसरा कच्चा माल किंवा दुसरा उद्योग अवलंबून असतात, त्यांचा देखील रोजगार वाढतो. आपोआपच तिथल्या लोकांमध्ये उत्पन्न देखील वाढणार, तिथल्या लोकांमध्ये रोजगार प्राप्त झाला की त्यांचं उत्पन्न देखील वाढतो. म्हणजेच गुंतवणुकीतील बदलामुळे उत्पन्नाचं प्रमाण देखील आपल्याला वाढलेलं दिसतं. कारण एका वस्तूच्या निर्मितीसाठी इतर उद्योग त्याच्यावरती जे अवलंबून असतात त्याची मागणी होते आणि त्याच्यामध्ये रोजगार वाढतो. म्हणजेच मूळ गुंतवणूक केलेल्या उद्योगाव्यतिरिक्त इतर उद्योगात देखील उत्पन्न वाढतं. मग हेच जो बदल आहे, हाच जो प्रमाण आहे बदलाचं, त्यालाच आपण गुणक म्हणतो. गुंतवणूक बदल आणि उत्पन्नातील बदल म्हणजे गुणक होय. आता गुणक म्हणजे आपल्याला काय ते समजलं. मग गुणकाचे प्रकार आहेत. गुणकाचे प्रकार कुठले कुठले आहेत? रोजगार गुणक, विदेशी व्यापार गुणक आणि गुंतवणूक गुणक. रोजगार गुणकमध्ये ज्या वेळेस आपण सुरुवातीला गुंतवणूक करतो, ज्या उद्योगामध्ये आपण रोजगारासाठी इन्व्हेस्टमेंट करतो, गुंतवणूक करतो, तिथे आपला रोजगार वाढतो आणि ते रोजगाराचं प्रमाण वाढणं म्हणजे गुंतवणूक आणि रोजगार वाढ याचं प्रमाण म्हणजे रोजगार गुणक. कारण ते आपल्याला रोजगाराचं प्रमाण दाखवतं आहे म्हणून तो रोजगार गुणक. दुसरा आहे विदेशी व्यापार गुणक. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा एखाद्या देशाच्या आयातीपेक्षा निर्यातीमध्ये जेव्हा वाढ होते किंवा निर्यातीमध्ये जे काय प्रमाण बदलतं त्या प्रमाणाला आपण विदेशी व्यापार गुणक असं म्हणू शकतो. एखादा व्यापार आहे भारताचा आहे, भारताने मसाले जे आहेत तो निर्यात करतो जास्ती, मग आयात न करता निर्यातीमध्ये जेव्हा वाढ होते, भारताच्या मसाल्याच्या पदार्थांची किंवा मसाले जे आहेत ते निर्यात होते, त्याच्यामध्ये जेव्हा वाढ होते तर ती वाढ जी आहे त्याचं गुणक म्हणजे प्रमाण जे आहे किती पटीने वाढलेलं आहे. गुंतवणूक लोकांची वाढल्यामुळे ते प्रमाण किती प्रमाणात वाढलेलं आहे ते प्रमाण म्हणजे विदेशी व्यापार गुणक असं आपण म्हणू शकतो. तिसरा आहे गुंतवणूक गुणक म्हणजे रोजगार आणि उत्पन्न याच्यामध्ये वाढ होत असते गुंतवणूक केल्यामुळे, त्याला आपण नॉर्मली गुंतवणूक गुणक असं म्हणू शकतो. गुंतवणुकीमुळे उत्पन्न आणि रोजगार याच्यामध्ये किती बदल झाला हे प्रमाण म्हणजे गुंतवणूक गुणक. सोपं आहे. गुणक म्हणजे काय, त्याच्यानंतर रोजगाराशी संबंधित रोजगार गुणक, विदेशी व्यापार म्हणजे आयात निर्यातीशी रिलेटेड गुणक आहेत, प्रमाण आहेत ते विदेशी व्यापार गुणक. गुंतवणूक गुणक म्हणजे गुंतवणुकीमुळे उत्पन्न आणि रोजगारावर काय फरक पडला त्याचं प्रमाण काढणं, त्यांच्यातील बदलाचं प्रमाण काढणं म्हणजे गुंतवणूक गुणक. हे 3 गुणकाचे प्रकार आहेत. तर गुणक म्हणजे काय आपल्याला समजलं. तर गुणक कार्य कसं करतं आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण गुंतवणूक करतो त्याच्यातून जे काही आपल्याला म्हणजे आपल्यालाच नाही, ज्या उद्योगामध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे त्यातून दुसऱ्या उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध होतो आणि त्या रोजगारामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं उत्पन्न आपोआपच वाढतं आणि त्या उत्पन्नामधून मग लोक त्यातील काही भाग आपल्या उपभोगावर खर्च करतात आणि उरलेला जो भाग आहे तो पुन्हा गुंतवणुकीमध्ये होतो. अशा प्रकारचं हे जे चक्र आहे त्यामध्ये गुणक कार्य करत असतं. या चक्राकार प्रक्रियेमध्येच गुणक आपलं काम करत असतं. तर गुणकाचं महत्त्व काय आहे? व्यापार चक्राच्या अभ्यासास उपयुक्त केन्सने मांडलेले गुणक पूर्ण रोजगार गुणक, मूल्य गुणक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या गुणकामध्ये विकसित करण्यात आला आहे. गुणकांच्या सहाय्याने व्यापार चक्राचे नियंत्रण आणि व्यापार बदलाचे अंदाज करता येतात. व्यापार चक्राचं नियंत्रण आणि व्यापार चक्राचा बदलाचा अंदाज कसा घेता येतो? तर गुणकामुळे आपल्याला काय माहिती मिळते की किती उत्पन्न वाढणार आहे, गुंतवणूक किती झाली आणि त्याच्यामुळे किती उत्पन्न वाढणार आहे,
त्याचा बदलाचं गुणक प्रमाण आपल्याला गुणक सांगतं. आणि त्याच्यावरून मग आपण सांगू शकतो की मार्केटमध्ये जे लोक आहेत, खरेदी करणारे उपभोक्ते आहेत, त्यांच्याकडे उत्पन्न किती आहे, म्हणजे खर्च करण्याचा किती पैसा त्यांच्या हातामध्ये आहे हे आपण सांगू शकतो. बाजारामध्ये तेजी येणार आहे की मंदी येणार आहे हे आपण त्याच्यावरून सांगू शकतो. अशा प्रकारे गुणक आपल्याला अंदाज देण्यासाठी किंवा अंदाज बांधण्यासाठी मदत करतं. उत्पन्न व रोजगार वाढ यांचे स्पष्टीकरण गुणकाच्या सहाय्याने उत्पन्नामध्ये व रोजगारात कशी वाढ होते हे स्पष्टीकरण करता येतं. आपण बघितलं गुणकाचं कार्य कसं होतं, त्याच्यामुळे रोजगार आणि उत्पन्नामध्ये कशी वाढ होणार आहे किंवा किती वाढ होणार आहे हे आपण स्पष्ट करू शकतो. हे एक महत्त्व आहे गुणकाचं. नंतर काय, रोजगारात वाढ करण्यासाठी गुंतवणुकीचं महत्त्व स्पष्ट करता येतं. रोजगारात वाढ करायची आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, गुंतवणूक करावं लागेल. किती प्रमाणात आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे, रोजगारात वाढ करायची आहे, त्यावरती आपली गुंतवणूक देखील अवलंबून असते. केन्सनी गुणकाच्या सहाय्याने दाखवून दिले की प्राथमिक गुंतवणुकीमुळे उत्पन्न व रोजगारात टप्प्याटप्प्याने वाढ होते. केन्सच्या मते गुंतवणुका हा एक क्रियाशील घटक आहे. गुणक भांडवली गुंतवणुका, उत्पन्न, उपभोग यांच्यातील अंतर कसे भरून काढता येते आणि त्यामुळे उत्पन्नात आणि रोजगारात कशी वाढ होते यावर गुणक प्रकाश टाकतो. उत्पन्न आणि उपभोग यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी गुणक आपल्याला उपयोगी ठरतो, कारण गुंतवणुकीवर आपला रोजगार उपलब्ध आहे किंवा रोजगार अवलंबून आहे. लाभ, प्रेरणा, सरकारी स्वायत्त गुंतवणुकीचे महत्त्व गुणकाच्या सहाय्याने सिद्ध केले जातात. लाभ, प्रेरणा, सरकारी स्वायत्त गुंतवणूक हे सुद्धा कशावर अवलंबून आहे, गुणक, त्याच्यावरती ज्याचं महत्त्व आहे गुणकावरतीच. कारण सरकारी गुंतवणुकीमुळे देशातील उत्पन्न आणि रोजगारीत वाढ होते. तर ही नॉर्मल गुंतवणूक जेव्हा आपण लोक म्हणजे उपभोक्ते गुंतवणूक करतात ते फक्त नॉर्मल होतं, पण जेव्हा सरकार गुंतवणूक करतं तर त्याच्यामध्ये लाभ, प्रेरणा, सरकारी स्वायत्त गुंतवणुकीचं महत्त्व होतं आणि त्याच्यात उत्पन्न आणि रोजगारीमध्ये जास्त प्रमाणात वाढ होते. त्याचा बदल आपल्याला जास्त वेगळा दिसतो, जास्त प्रमाणात त्याचा बदल आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे गुणकाचं महत्त्व, गुणकाचं कार्य कसं होतं, गुणकाचे प्रकार कुठले आहेत, गुणक म्हणजे काय, गुणकाचं सूत्र काय आहे हे आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे. आता प्रवेग काय आहे. गुणक बघितलं, उत्पन्न आणि गुंतवणूक, रोजगार आणि गुंतवणूक यांच्यातील प्रमाणातील बदलातील प्रमाण हे आपण गुणक म्हणून बघितलं. आता प्रवेग म्हणजे काय. गुणक आणि प्रवेग उपभोग आणि गुंतवणूक दोन्हीवरती अवलंबून असतात हे माहिती आपल्याला. मग आता प्रवेग समजून घेऊया. प्रवेग तत्वाची मूळ संकल्पना फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ अफ्तालिओ यांनी प्रथम मांडली, जे पुढे जे एम क्लार्क यांनी प्रवेग तत्वाच्या सहाय्याने व्यावसायिक चढ उताराचे स्पष्टीकरण केले. क्लार्क यांच्या मतानुसार गुंतवणुकीतील बदलामुळे उत्पन्नात बदल होतो व त्याचा संबंध व्यवसायातील चढ उताराशी असतो. त्यानंतर कुझनेट, पिगू, रॉबर्टसन, सॅम्युएल्सन यांनी व्यावसायिक चढ उताराचे स्पष्टीकरण केले. जे.आर. हिक्स यांनी तर व्यापार चक्राचे स्पष्टीकरण करताना गुणक आणि प्रवेग तत्वाचा आधार घेतला. तर या ओळींवरून आपल्याला काय समजतं आहे की अफ्तालिओ यांनी ही प्रथम संकल्पना मांडली, जसं की कान यांनी गुणकाची संकल्पना मांडली होती आणि प्रवेगाची मांडली आहे ती अफ्तालिओ यांनी. आणि यांनी काय सांगितलेलं आहे, गुणकामुळे जे गुंतवणुकीमध्ये बदलामध्ये आणि उत्पन्नातील बदलामध्ये जे संबंध प्रस्थापित होतात त्याच्यावरून व्यवसायामध्ये काही चढ उतार होतात, त्यांचा संबंध प्रवेग तत्वाशी आहे किंवा प्रवेगमध्ये येतो. आणि याचं स्पष्टीकरण पुढे कुझनेट, पिगू, रॉबर्टसन, सॅम्युएल्सन. काही वेळेस आपल्याला प्रश्न येऊ शकतो की प्रवेग, ॲक्सिलेटर, त्याच्यानंतर गुणक म्हणजे मल्टिप्लायर यांच्यामध्ये किंवा या संकल्पनेमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, कुठल्या कुठल्या अर्थशास्त्रज्ञांचा समावेश आहे किंवा यापैकी कुठला शास्त्रज्ञ नाही आहे प्रवेग आणि गुणक यांच्याशी संबंधित, हा प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपण हे वाचनामध्ये येऊ देत की कुझनेट, पिगू, रॉबर्टसन, सॅम्युएल्सन या सगळ्यांचा समावेश आहे तो प्रवेग संकल्पनेमध्ये येतो. त्यांनी सुद्धा व्यावसायिक चढउतारीचे स्पष्टीकरण केलेलं आहे गुणक आणि प्रवेग तत्वाचा आधार घेऊन. प्रवेग तत्वाद्वारे उपभोग्य वस्तूंची मागणी आणि भांडवली वस्तूची मागणी यातील फलन संबंध स्पष्ट केला जातो. तर प्रवेग तत्व आता काय करतं, उपभोग वस्तूची मागणी, ज्या वस्तू आपण घेणार आहोत, व्यक्ती एखादी खरेदी करणार आहे त्या वस्तूची मागणी आणि भांडवली वस्तूची मागणी यातील फलन संबंधी स्पष्ट केला जातो. प्रवेग म्हणजे उपभोग खर्चातील निव्वळ बदल आणि त्यामुळे गुंतवणूक होणारा निव्वळ बदल याचे गुणोत्तर होय. तर ते होतं उत्पन्न. आता हे आहे उपभोग. गुणक म्हणजे उत्पन्न, प्रवेग म्हणजे उपभोग. हे दोन वेगवेगळ्या संकल्पना याच्यामुळे वेगळ्या होतात. बाकी दोन्हीचा संबंध गुंतवणुकीशीच आहे, पण प्रवेगमध्ये उपभोगावरील खर्चातील जो बदल आहे त्याच्यामुळे गुंतवणुकीत जो बदल होतोय
त्या दोन्हीचं गुणोत्तर म्हणजे प्रवेग असं म्हणू शकतो. आता नेक्स्ट आहे प्रवेग. प्रवेगचं सूत्र काय आहे? प्रवेग काढण्याचं प्रेरित गुंतवणुकीतील बदल भागिले उपभोग खर्चातील बदल. मगाशी आपण बघितलं होतं गुणक काढताना आपण काय करतो की उत्पन्नातील बदल भागिले आपली गुंतवणूक. तर इथे काय आहे? प्रेरित गुंतवणुकीतील बदल भागिले उपभोग खर्चातील बदल म्हणजे प्रवेग. 15 भागिले 3 बरोबर 5. प्रवेग काय आला? आपलं 5 आलंय. प्रवेग उपभोग वस्तूंच्या मागणीतील वाढीमुळे भांडवली वस्तूच्या मागणीत होणाऱ्या वाढीचे मापन करतो व त्या दोहोतील कार्यात्मक संबंध प्रस्थापित करतो. प्रवेग म्हणजे प्रेरित गुंतवणुकीतील बदल व उपभोग खर्चातील बदल यांचे गुणोत्तर होय. तर शॉर्टमध्ये एक वाक्य प्रवेगचे आहे जे आहे प्रेरित गुंतवणुकीतील बदल आणि उपभोग खर्चातील बदल यांचं गुणोत्तर म्हणजे प्रवेग. आणि गुणक काय आहे? गुंतवणुकीतील बदल आणि उत्पन्नातील बदल म्हणजे रोजगारातील बदल. तर त्याला आपण गुणक असं म्हणतो. तर आतापर्यंत गुणक आणि प्रवेग या दोन संकल्पना आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण स्पष्ट केल्यात. आता आपण बघतोय की पैशाचा पुरवठा. त्याआधी पैशाची व्याख्या काय आहे, पैसा म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. अनेक अर्थशास्त्रांनी पैशाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. म्हणजे पैशाच्या अर्थाबाबत अर्थशास्त्रांमध्ये एक वाक्यता नाही. म्हणजे प्रत्येक अर्थशास्त्राने त्यांच्या समजानुसार किंवा जो काही त्यांना अर्थ लागला आहे त्यानुसार पैशाची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे, डेफिनेशन्स केलेल्या आहेत. तर हार्टले विदर्स त्यांनी काय व्याख्या केलेली आहे पैशाची? पैशाची कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा. मनी इज व्हॉट मनी डज. पैशाचं कार्य कोणती वस्तू करते ती म्हणजे पैसा. ही शॉर्ट व्याख्या त्यांची आहे. प्राध्यापक लॉर्ड केन्स जी वस्तू दिल्याने कर्जाचे व मूल्याचे करार त्यांचे शोधन केले जाते आणि तिच्या रूपात सामान्य खरेदी शक्ती साठवली जाते अशा वस्तूला पैसा म्हणतात. तर पैसा म्हणजे काय? आपलं कर्ज आणि मूल्याचा करार जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी जी वस्तू आपल्याला कामी येते ती वस्तू म्हणजे पैसा असं प्राध्यापक लॉर्ड केन्स म्हणतात. सोलिगमन काय म्हणतात? जिला सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे अशी वस्तू म्हणजे पैसा होय. म्हणजे सर्व ठिकाणी खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी ज्या वस्तूला मान्यता मिळालेली आहे तिला पैसा असं म्हणतात. मग ती वस्तू कशाची असो, नोट म्हणजे कागद आहे आणि नाणी म्हणजे आपला धातू आहे. तर ते जे आहे ती वस्तू आहे पण त्याला पैसा म्हणून मान्यता मिळालेली आहे म्हणून त्याला आपण पैसा म्हणतो. तर पैशाच्या अशा काही वेगवेगळ्या व्याख्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. पैसा म्हणजे काय समजला? तर पैशाचे कार्य काय आहे? फंक्शन ऑफ मनी. पैसा हा अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारची कार्य पार पाडत असतो. पैशाची काही मौद्रिक व काही अमौद्रिक स्वरूपाची असतात. पैशाच्या विविध कार्याचा आढावा घेता त्याचे वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केले जातं. त्यामध्ये पैशाची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्याचा समावेश होतो. आपल्याला फक्त पैशाचं एकच काम माहिती आहे जे आपण पैसे देतो, दुकानातून वस्तू घेतो. पण आपण अर्थशास्त्राचे स्टुडंट्स म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की पैशाची 3 प्रकारामध्ये 3 वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं कार्यामध्ये जे आहेत प्राथमिक, दुय्यम आणि अनुषंगिक. तर प्राथमिक कार्यामध्ये काय येतं? विनिमय कार्य आणि मूल्यमापनाचं कार्य. विनिमय कार्य म्हणजे जे आपल्याला माहिती आहे जे वस्तू विकत घेण्यासाठी पैसे लागतात, वस्तूचं विकण्यासाठी पैसे लागतात, त्याचा कच्चा माल घेण्यासाठी पैसे लागतात, हे सगळं विनिमय कार्य आहे. आणि मूल्यमापनाचं कार्य म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य किती आहे पैशामध्ये ठरवतो आपण. म्हणजे एक वस्तू तयार झालेली आहे, याच्यासाठी 7 रुपये खर्च आला आणि याची किंमत आहे 5 रुपये. हे रुपयामध्ये म्हणजे पैशामध्ये आपण ते मूल्यमापन करत असतो, त्याला मूल्यमापनाचं कार्य म्हणतात. प्राथमिकमध्ये हे 2 कार्य येतात, एक विनिमय कार्य आणि मूल्यमापनाचं कार्य. दुय्यम कार्यामध्ये काय येतं? मूल्य संग्रहणाचं साधन. म्हणजे तेच जे पैसे आपण एखाद्या वस्तूचं मूल्य किती आहे त्याचे पैशाचं साधन आपण संग्रह म्हणून करतो. त्याच्यानंतर विलंबित देण्याचे साधन. विलंबित देणे म्हणजे काय? मी उसने पैसे घेतोय तुझ्याकडून, थोड्या दिवसांनी मी तुला रिटर्न करणार आहे. विलंबित देणे. हे उरलेले पैसे दिसत नाही आहेत पण ते पैसे आहेत, ते विलंबित देण्याचं साधन म्हणजे पैसे आहे. संपत्ती स्थलांतरणाचं साधन. जी काय संपत्ती आहे, आपण जमीन जेव्हा घेतो एखादी विकत तेव्हा आपण पैसे देतो, त्याच्या बदल्यात आपण जमीन घेतो. ते करण्याचं कार्य म्हणजे संपत्ती स्थलांतरणाचं साधन सुद्धा आपण पैसे म्हणून म्हणू शकतो. तर हे कार्य आपल्याला माहिती आहेत काही वेगवेगळे आहेत. विनिमय कार्य, मूल्यमापनाचं कार्य प्राथमिक झालं. दुय्यममध्ये मूल्य संग्रहणाचे साधन, विलंबित देण्याचे साधन, संपत्ती स्थलांतरणाचे साधन, ही झाली दुय्यम कार्य. मग अनुषंगिक कार्यामध्ये काय येतं? पैशाची कार्य. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण, रोखतेचा आधार, पतनिर्मितीचा आधार, सीमांत उपयोगिता तत्वाचा आधार. इथे पैशाची ही सुद्धा कार्य आहेत की उत्पन्न किती आहे,
त्या उत्पन्नाचं विभागणी कशी झालेली आहे, वितरण कसं झालेलं आहे, किती लोकांना पैसा मिळालेला आहे किंवा किती लोकांना किती उत्पन्न मिळालेलं आहे ते. त्याच्यानंतर रोखतेचा आधार म्हणजे जे शेअर्स वगैरे आपण म्हणतो किंवा इन्व्हेस्टमेंट जे पैसे करतो ते इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त एका कागदावर इन्व्हेस्टमेंट लिहिलेली असते आणि ते पैसे आपण तिथे ठेवलेले असतात, त्या कागदावरतीच ते फक्त पैसे आपले असतात. ते अनुषंगिक कार्य करण्याचं कामसुद्धा पैसा करतो. पतनिर्मितीचा आधार म्हणजेच पैसा नसेल बाजारामध्ये तर ते निर्मिती करण्यासाठी देखील आपल्याला उत्पन्न पैसा म्हणावा लागतो. सीमांत उपयोगिता तत्वाचा आधार, तिथे देखील आपल्याला पैशाचं कार्य माहिती आहे. तर ही प्राथमिक, दुय्यम आणि अनुषंगिक कार्य जे आहेत ती पैशाचे आहेत, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यावरती देखील आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की हे जे कार्य आहे पैशाचं ते कोणत्या गटातील आहे किंवा अनुषंगिक कार्यामध्ये यापैकी कुठला प्रकार किंवा कुठलं कार्य अनुषंगिक कार्यामध्ये येत नाही. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. पैसा म्हणजे काय बघितलं, पैशाचं कार्य बघितली काय आहे. आता पैसा पुरवठा जो आपल्याला सिलेबसमध्ये आहे तो काय आहे. पैशाचा पुरवठा म्हणजे एक प्रकारे पैशाचा साठाच होय. जसं की वस्तूचा पुरवठा आपल्याला करायचा असतो तसा पैशाचा देखील पुरवठा केला जातो आणि तो प्रमाणात नसेल तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आपल्यामध्ये काय गोंधळ होईल तो आपल्याला आपण सांगू शकत नाही. म्हणून त्याचा पुरवठा देखील एका प्रमाणामध्ये केलेला जातो. प्राध्यापक LV चांडलकर, विनिमय माध्यम म्हणून किंवा कर्ज फेडण्याचे साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंचा साठा म्हणजे पैशाचा पुरवठा होय. थोडक्यात पैशाचा साठा म्हणजे पैशाचा पुरवठा हीच व्याख्या इथे देखील करण्यात आलेली आहे. पैशाच्या पुरवठ्यात लोकांजवळील पैसा, बँकांमधील मागणी ठेवींचा समावेश होतो. पैशाचा पुरवठा म्हणजे टोटल पैसा जो फक्त एकाच व्यक्तीकडे आहे किंवा फक्त मंत्र्यांकडेच आहे तो पैसा नाही, तर सगळ्यांचा मिळून जो पैसा आहे तो पैसा पुरवठा होय, पैशाचा पुरवठा होय. म्हणजे ते बँकेत सुद्धा ठेवलेले असतात मागणी ठेवी, ते देखील पकडून सगळा पैसा म्हणजे पुरवठा होय. एका विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत परिचालनात असणाऱ्या पैशाचे एकूण परिणाम म्हणजे पैशाचा पुरवठा होय. म्हणजे एका स्पेशल कालावधीमध्ये, एका ठराविक काळामध्ये जेवढा पैसा वापरात आहे किंवा ठेवी ठेवलेला आहे तो सगळा पैसा म्हणजेच पैशाचा पुरवठा होय. बँकेतल्या ठेवी असू दे, घरातील चोरून ठेवलेले पैसे असू दे किंवा संपत्तीमधला जो पैसा आहे आपला तो सगळा पैसा जो आहे त्या सगळ्यालाच आपण पैशाचा पुरवठा असं म्हणतो. पैशाचा पुरवठा म्हणजे काय बघितलं तर पैशाच्या पुरवठ्याचे घटक कुठले कुठले आहेत, म्हणजे पैसा पुरवठा कुठल्या कुठल्या माध्यमातून होतो किंवा कशा कशा गोष्टीतून होतो. तर त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे परंपरागत दृष्टिकोन म्हणजे संकुचित पैसा ज्याला नॅरो मनी म्हणतो. आधुनिक दृष्टिकोन व्यापक पैसा ब्रॉड मनी ज्याला आपण म्हणतो. तर परंपरागत दृष्टिकोनमध्ये नाणी, नोटा, मागणी ठेवी म्हणजे डिमांड डिपॉझिट, करन्सी नोट आणि कॉईन्स जे आपण रेग्युलर वापरतो म्हणून त्याला आपण परंपरागत दृष्टिकोन म्हणजे संकुचित पैसा म्हणतो. सुरुवातीला लहानपणापासून आपण जे पैसे वापरतो तेव्हा आपल्याला हेच पैसे माहिती असतात. मागणी ठेवी देखील कधी कधी माहिती नसतात. फक्त नाणी आणि नोटा हे दोनच पैसे आहेत किंवा या दोन्हीचाच पुरवठा होत असेल असा आपल्याला अंदाज लागतो. पण जेव्हा आपण अर्थशास्त्राचे विद्यार्थी होतो तेव्हा आपल्याला हे समजते की परंपरागत दृष्टिकोनाचे वेगळे पैसे, आधुनिक दृष्टिकोनामध्ये दुसरे वेगळे पैसे असे येतात. मग परंपरागत दृष्टिकोनमध्ये संकुचित पैशामध्ये नाणी, नोटा, मागणी ठेवी हे 3 प्रकार येतात. आणि आधुनिक दृष्टिकोन म्हणजे व्यापक पैशामध्ये ब्रॉड मनीमध्ये कुठले कुठले येतात, पैसा, मनी आणि प्रतिपैसा हे 2 प्रकार येतात. पैशामध्ये जे आपण परंपरागत दृष्टिकोनमध्ये बघितलं ते नाणी, नोटा, मागणी आणि प्रतिपैसामध्ये मुदत ठेवी, बँकेतर वित्तीय संस्थाजवळील ठेवी, मागणी ठेवी, पोस्ट ऑफिसमधील ठेवी, युनिट ट्रस्टमधील ठेवी, सोसायटीच्या ठेवी, ट्रेझरी बिल, विनिमय बिल, सरकारी रोखे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे इत्यादी आणि शेअर्स म्हणजे हे सुद्धा पैसेच आहेत. फक्त ते लिखित स्वरूपात असतात की तुमचे या बँकेमध्ये या अकाउंटवर एवढे एवढे पैसे जमा आहेत. फिक्स डिपॉझिट किंवा शेअर्समध्ये जे गुंतवलेले पैसे असतात ते देखील पैसाच असतो. फक्त एवढंच की ते अदृश्य रूपात असतात आणि त्याला आपण प्रतिपैसा असं म्हणतो. जो आपल्याला हार्ड कॉपी त्याची दिसत नाही, फक्त सॉफ्ट कॉपीमध्ये प्रतिपैसा तो असतो असं आपण म्हणू शकतो. सिम्पली भाषेमध्ये जर आपल्याला आपल्या टेक्निकल भाषेमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, टेक्निकल म्हणजे ज्या भाषेमध्ये, ज्या दुनियेमध्ये आपण टेक्नॉलॉजीच्या दुनियेत राहतोय त्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर ही गोष्ट आपण सांगू शकतो की प्रतिपैसा म्हणजे सॉफ्ट कॉपीमधला पैसा असं आपण म्हणू शकतो. पैशाच्या पुरवठ्याची साठा संकल्पना, आता स्टॉक कन्सेप्ट काय आहे नेमकी पैशाची. एका विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेतील विविध घटकांनी धारण केलेला पैसा म्हणजे त्या विशिष्ट वेळेसाठी त्या अर्थव्यवस्थेत असलेल्या पैशाचा साठा होय. पैशाचा पुरवठा म्हणजे व्याख्या बघितली तर तीच संकल्पना आपल्याला सांगते की त्यावेळी ज्यावेळेस आपण काउंटिंग करतोय किंवा मोजणं करतोय, पुरवठा किती झाला हे बघायचं आहे, त्यावेळेस
अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा पुरतो आहे किंवा फिरतो आहे, तो सगळ्या पैशाचा साठा म्हणजे पैशाचा पुरवठा असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच एका विशिष्ट वेळी देशातील वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थांनी धारण केलेल्या चलनी नोटा, नाणी तसेच मागणी ठेवींचे एकूण मूल्य म्हणजे देशाचा पैशाचा एकूण पुरवठा होय. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तर ते कुठले कुठले आहेत? सनातनवादी दृष्टिकोन, मिल्टन फ्रीडमनचा दृष्टिकोन, गुर्ले व शॉ यांचा दृष्टिकोन. सनातनवादी दृष्टिकोनमध्ये काय आहे? सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार एखाद्या देशातील पैशाचा पुरवठा म्हणजे त्या देशातील जनतेने धारण केलेला विधिग्राह्य पैसा व बँकेतील मागणी आणि ठेवी यांची बेरीज. तर सनातनवादी दृष्टिकोन म्हणजे क्लासिकल व्ह्यूमध्ये फक्त विधिग्राह्य पैसा आणि बँकेतील मागणी ठेवी याचा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये एकूण पैशाचा पुरवठा काढण्यासाठी चलनी नोटा, चलनी नाणी आणि मागणी ठेवी या तिन्हीचाच विचार केला जातो. या तीनमध्ये जेवढे नाणी असतील, जेवढे पैसे असतील ते एकूण पैशाचा पुरवठा त्यावेळेचा आहे असं आपण म्हणू शकतो सनातनवादी दृष्टिकोनमध्ये. मिल्टन फ्रीडमनचा दृष्टिकोन काय आहे? अर्थतज्ञ मिल्टन फ्रीडमन यांच्या मतानुसार एखाद्या विशिष्ट अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यामध्ये एका विशिष्ट वेळी त्या अर्थव्यवस्थेतील विविध घटकांकडे असलेल्या चलनी नोटा, नाणी, मागणी ठेवी, मुदत ठेवी यांचा समावेश होय. तर मिल्टन फ्रीडमनच्या दृष्टिकोनामध्ये फक्त मुदत ठेवी वाढलेल्या आहेत. जसं वरती मागणी ठेवी होत्या, इथे आता मुदत ठेवी वाढलेल्या आहेत. पैशाचा एकूण पुरवठा चलनी नोटा, नाणी, मागणी ठेवी प्लस मुदत ठेवी या सगळ्याचा पैशाचा पुरवठा असं म्हणू शकतो मिल्टन फ्रीडमनच्या दृष्टिकोनानुसार. सनातनमध्ये मुदत ठेवी नाही आहेत, फक्त चलनी नोटा, चलनी नाणी, मागणी ठेवी. आणि पैशाच्या एकूण पुरवठ्यामध्ये मिल्टन फ्रीडमनच्या दृष्टिकोनामध्ये चलनी नोटा, नाणी, मागणी ठेवी, मुदत ठेवी. परत बोलण्याचा विषय किंवा गरज काय आहे, कारण ते आपल्याला लक्षात राहायला पाहिजे कुठला सनातनवादी दृष्टिकोन आहे आणि कुठला मिल्टन फ्रीडमनचा दृष्टिकोन आहे. तिसरा आहे गुर्ले व शॉ यांचा दृष्टिकोन. सनातनवादी मिल्टन फ्रीडमन, गुर्ले शॉ यांचा दृष्टिकोन. अर्थतज्ञ जे गुर्ले व ES शॉ यांचा मनी इन थिअरी ऑफ फायनान्स, मनी इन अ थिअरी ऑफ फायनान्स, तिथं मराठीमध्ये मिस्टेक दिसते, मनी इन अ थिअरी ऑफ फायनान्स या पुस्तकातील विश्लेषणात पैशाच्या पुरवठ्यामध्ये पैशाला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांचा समावेश करणे आवश्यक ठरते. की जे घटक पैशाच्या ऐवजी व्यवहारात वापरले जात असतात त्या घटकांमध्ये तरलता किंवा रोखता हा गुणधर्म असतो. अशा घटकांचा विचार पैशाच्या पुरवठ्यात करणे आवश्यक असल्याचे मत या अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे. तर या अर्थतज्ञांनी काय सांगितले की जे गोष्टी पैशामध्ये म्हणजे आपल्याला हार्ड कॉपीमध्ये जसं म्हणतो आपण ते चलनी नोटा, नाणी, मागणी ठेवी, मुदत ठेवी या व्यतिरिक्त ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपले व्हॅल्यू असते, पैशाचं मूल्य असतं, त्या गोष्टीसुद्धा समावेश करायला पाहिजे पैशाच्या पुरवठ्यामध्ये. म्हणून त्यांनी मग चलनी नोटा व नाणी प्लस मागणी ठेवी प्लस मुदत ठेवी प्लस बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडील ठेवी, शेअर्स प्लस बंधपत्रे या सगळ्यांचा समावेश एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये धरायला हवा असं या तज्ज्ञांचं मत होतं. हे 3 दृष्टिकोन झाले. आता चौथा दृष्टिकोन आहे जो आपण नेहमी वापरतो, जो आहे मध्यवर्ती बँकिंग दृष्टिकोन किंवा रेडक्लिफ दृष्टिकोन, सेंट्रल बँकिंग और रेडक्लिफ अप्रोच. रेडक्लिफ समितीच्या मतानुसार पैशाच्या पुरवठ्यामध्ये रोख पैसा व ठेवींबरोबरच पतपुरवठ्याचे विचार करणे आवश्यक आहे, कारण पैशाच्या पुरवठ्यात पतपुरवठ्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे असते. असंघटित क्षेत्रातून उपलब्ध करून दिलेल्या कर्ज पुरवठ्याचा किंवा पतपुरवठ्याचा समावेशही पैशाच्या पुरवठ्यामध्ये करणे आवश्यक असते असे मत या समितीने मांडले. म्हणजे या समितीचं मध्यवर्ती बँकिंगचं देखील असं म्हणणं आहे, सेंट्रल बँकिंगचं देखील असं म्हणणं आहे की फक्त चलनी नोटा, नाणी आणि मागणी ठेवी ह्याच आपला पैसे नाही आहेत किंवा मुदत ठेवी, बिगर बँकिंग संस्थांकडील ठेवी, शेअर्स याच्या व्यतिरिक्त अजून जिथे पैसा उपयोगी येतो किंवा जिथे पैशाचं अस्तित्व आहे, जे आपल्याला दिसत नाही आहे पण ते अस्तित्व आहे, पैसा तिथून वापरला जातो, तिचं पैशाचं तिथे कार्य चालतं, अशा सगळ्या ठिकाणचा पैसा एकत्र करणे म्हणजे पैशाचा पुरवठा होय. तर 4 दृष्टिकोनमध्ये आपण एक गोष्ट ॲड करत गेलो. जो सनातनवादी दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये 3च गोष्टी होत्या आणि त्याच्यामध्ये मग प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी ॲड होत गेल्या आणि ते वेगवेगळे दृष्टिकोन होते. आता हा जो चौथा आहे दृष्टिकोन सेंट्रल बँकिंग अँड रेडक्लिफ अप्रोच, तर त्याच्यामध्ये पैशाचा पुरवठा, चलनी नोटा, नाणी, मागणी ठेवी, मुदत ठेवी, बिगर बँकीय वित्तीय संस्थांकडील ठेवी, शेअर्स, बंधपत्रे, रोखे, असंघटित क्षेत्रातील पतपुरवठा या सगळ्याचा पुरवठा म्हणजे या सगळ्यातील पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा असं आपण म्हणू शकतो. हे वेगवेगळे दृष्टिकोन आपण बघितलेले आहेत. हे दृष्टिकोनवरती देखील आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात की या सगळ्या म्हणजे आपल्याला ऑप्शन्समध्ये हे
वेगवेगळे पैशाच्या पुरवठ्याचे सूत्र असतील आणि त्याच्यातून मग सांगायचं आहे की या दृष्टिकोनाबद्दलचा कुठला पैशाचा पुरवठा आहे किंवा पैशाच्या पुरवठ्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर तो दृष्टिकोन कुठला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे 4 दृष्टिकोन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पैशाच्या पुरवठ्याच्या प्रवाहातील बदल जे आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत त्या कशा मिळतील आपल्याला. पैशाचा एकूण पुरवठा बरोबर काय आहे, पैशाचे एकूण परिमाण, पैशाचा भ्रमणवेग. दुसरा आहे पैशाच्या पुरवठ्यातील वाढ बरोबर पैशाच्या एकूण परिमाणात स्थैर्य आणि पैशाच्या भ्रमणवेगातील वाढ. पैशाच्या पुरवठ्यात घट कशी कळेल आपल्याला, पैशाच्या एकूण परिमाणात स्थैर्य गुणिले पैशाच्या भ्रमणवेगात घट. पैशाच्या पुरवठ्यात स्थैर्य आहे कसं समजेल आपल्याला, पैशाच्या एकूण परिमाणात स्थैर्य आणि पैशाच्या भ्रमणवेगात स्थैर्य. हे सूत्रांनुसार आपण ह्या गोष्टी किंवा प्रवाहातील बदल कसे होतात किंवा काय बदल आपण कसे काढू शकतो हे या सूत्रांद्वारे सांगू शकतो. तर अशा प्रकारचे आपले जे टॉपिक होते गुणक, प्रवेग, त्याच्यानंतर पैशाचा पुरवठा, पैसा म्हणजे काय, पैशाची कार्य काय होती, त्याच्यानंतर दृष्टिकोन काय काय आहेत पैशाचे एकूण पुरवठ्याचे, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आजच्या लेक्चरसाठी, आजच्या सेशनसाठी धन्यवाद.